काल नाही, झोपताना 4 वाजले. चेक. नाही, मेल रिप्लाय करावं लागले ना, काही मला वेळ मिळणार नाही म्हटलं, त्यांना जॉब लावले. संवाद यात्रा मराठवाड्यात एक निमित्त मात्र आहे. यापूर्वी आम्ही विदर्भामध्ये 2006 सालाला जेव्हा यवतमाळ आणि वर्धा त्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात आत्महत्या होत होती, अशा वेळेला आम्ही तिथे धरतीपुत्र सेवा अभियानाची सुरुवात केली. धार्मिक प्रवचनकार, कीर्तनकार आणि कथाकारांच्या माध्यमातून आम्ही अंधश्रद्धा निर्मूलनाचं कार्य केलं, व्यसनमुक्तीचं कार्य केलं, अनिष्टकारी रूढी जे शेतकऱ्यांना कर्जबाजारी बनवते त्याला संपवण्याचं काम केलं. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने आत्ता जे एक निर्णय घेतला आहे की मनोबल वाढवण्यासाठी, आत्मविश्वास वाढवण्यासाठी शेतकऱ्यांचं आम्ही सायकेट्रिकचा उपयोग करू. पण हे आम्ही 2006 केलेलं आहे. इवन गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचे ते गजेट्समध्ये पण आहे की त्यावेळेला आर पाटील साहेब जे आहे डेप्युटी चीफ मिनिस्टर होते, आणि मिनिस्टर विलासराव देशमुख वॉज चीफ मिनिस्टर. तो त्यावेळेला आम्ही ही यात्रा जे काढली होती, त्या यात्राच्या माध्यमातून सायकॅट्रिक जे लोक होते तर त्यांना आपण काउन्सिलिंग केली. सायकॅट्रिक लोकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काउन्सिलिंग केली. आम्ही जवळपास 1200 गाव फिरलो होतो, 5 लाख शेतकऱ्यांचे इंट्रॅक्शन केलं, आणि ते पण आम्ही पायी फिरलो होतो. त्याच्यानंतर जे आहे आमच्यासोबत बँकिंग ऑफिसर्स असायचे, जे बँकेची अडचणी आणि हप्ते भरण्याच्या जे समस्या म्हणजे शेतकऱ्यांच्या समोर येतात त्याला आम्ही मार्गदर्शन केलं. त्याचबरोबर लिगल ॲडवायझर जे होते त्यांची टीम होती. तर जे सावकारी कर्जाने जे त्रस्त झालेले लोक होते त्यांना आम्ही मार्गदर्शन करण्याचं आणि त्यांना म्हणजे त्या पाशातून सोडवण्याचं पण काम केलं आहे. बरेच शेतकरी बंधूंना त्याच्यापासून लाभ आला, आणि आम्ही प्रायव्हेट सावकार आहेत त्यांना बसवायचं आणि शेतकरी बांधवांना आणि समाजाला बसवायचं आणि तिथे ते मिटवायचं. आणि क्रॉप कोऑर्डिनेशन, क्रॉप पॅटर्निंग, वॉटर रिसोर्सेस मॅनेजमेंट, एन्व्हायरमेंटल कमिटी, आणि त्याच्यानंतर जे आहे मार्केट फोरकास्टिंग कमिटी. त्याच्याबरोबर आम्हाला कमोडिटी ट्रेड्स आणि जे सीड्स प्रोग्रामिंग आहे, सॉईल अँड वॉटर टेस्टिंग कमिटी, हे अशा कमिटीज आम्ही नेमले होते. नेमकी एक कमिटी त्या गावामध्ये पहिले जायची, आणि त्याच्यानंतर माझा फॉलोअप त्या सगळ्या गोष्टींना असायचं, आणि दुसऱ्या दिवशी पोचायचं. त्यामुळे मी हे म्हणत नाही की आम्ही पूर्ण आत्महत्या थांबवण्यात यशस्वी झालो, पण माझं स्पष्ट मत आहे की बऱ्यापैकी त्या गोष्टीला फरक पडलं. आणि माझ्याकडे जवळपास 33,000 फाईल आहेत. कोणाला त्याचा लाभ घ्यायचा असेल तर कुठल्या कारणाने, कुठल्या ह्यांनी आत्महत्या झाल्यात आणि त्याचं म्हणजे निदान काय आहे नेमकं, हे आमचं खूप चांगलं स्टडी एका रिसर्च अँड रिझल्ट ह्या 2 गोष्टीसाठी आम्ही वर्क केलं होतं, म्हणजे विचार आणि कृती. नाही, अगर आपण जर बघितलं तर मराठवाड्याची ही परिस्थिती मी फार पूर्वी ओळखून घेतली होती. आणि आज सत्ताधीश आणि हे सरकार म्हणतात आहे की ज्या जागेला टँकर जाऊ शकत नाही त्या जागेला आम्ही वॉटर टँक्स स्टॅब्लिश करू. आपण जर आठवत असेल तर मराठवाड्यामध्ये उस्मानाबाद जिल्हा, बीड जिल्हा, सोलापूर जिल्हा हे आम्ही फेब्रुवारी-मार्चपर्यंतच ज्या 100 पाण्याच्या टाक्या बसून दिलेल्या होत्या ऑलरेडी, 1,000 लिटरचे. त्याच्याबरोबर सीड डिस्ट्रीब्युशनचं कार्य केलं आहे. उस्मानाबादमध्ये पण आम्ही 5,000च्या वर शेतकऱ्यांना सीड डिस्ट्रीब्युशन केलं आहे, आणि महाबीजचं सीड्स घेऊन, आणि चांगल्या वृत्तीचं सीड्स होतं, म्हणजे वेल टेस्टेड सीड्स होते. आम्ही बीडमध्ये पण हे केलं, सीड डिस्ट्रीब्युशनचं काम केलं. सोलापूर जिल्ह्यामध्ये त्यांच्याकडे बियाणं होते म्हणून 10,000 शेतकऱ्यांना आम्ही जे आहे खतं वाटपचं कार्यक्रम केलं. पण त्याच्या अतिरिक्त शेतकऱ्यांचे 800 मुलं माझ्याकडे शिक्षण घेतात, आणि दॅट टू बी फ्री ऑफ कॉस्ट, आणि खूप चांगल्या रीतीने आपण त्यांना जपतो आहे. त्याबरोबर आपण मंदिरांच्या जवळ सॉईल अँड वॉटर टेस्टिंग लॅबोरेटरी स्टॅब्लिश केली. तर दिवसभर शेतकरी भजन कीर्तन आणि सगळं करू शकतात, आणि संध्याकाळच्या वेळेला त्यांना आपण सर्टिफिकेशन देतो.
म्हणजे त्यांची चाचणी करून देतो. एवढंच नव्हे तर 700 गावांमध्ये जमीन सुधारण्याचं काम केलं. आणि आत्ता एक आम्ही प्रोजेक्ट बनवला आहे जिओ किसान. दॅट जिओ किसानचं कम्प्लीट जे कन्सेप्ट आणि स्ट्रक्चर ते असं असेल की शेतकऱ्यांनी कुठल्या आधारावर रुरल डेव्हलपमेंटच्या फॉर्ममध्ये कॉन्ट्रीब्युशन करायचं आणि त्यांच्या कॉन्ट्रीब्युशनला कसं रिझल्ट मिळेल. ॲग्रिकल्चर आणि रुरल डेव्हलपमेंटची एक कंप्लीट स्कीम म्हणून आम्ही जिओ किसान वापरलं. त्याच्यानंतर अकोला जिल्ह्यामध्ये आम्ही कपिलेश्वर म्हणून एक गाव घेतलं. कपिलेश्वर म्हणून ते जे गाव आहे त्याच्यामध्ये आम्ही मॉडेल विलेज म्हणून डेव्हलप केलं. सॅनिटेशनचं काम, पाण्याचं बंधाऱ्यांचं काम, मंदिरांचे जीर्णोद्धारचं काम असेल, मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न असेल, लायब्ररीचा प्रश्न असेल हे सगळं करत असताना मॉडेल विलेजमध्ये आम्ही माता बहिणींना दाल मिल टाकून दिली आहे. बीड जिल्ह्यामध्ये परळी तालुक्यामध्ये जवळपास 30,000 जे आपले हे आहेत शेतकरी बंधू आहेत त्यांच्या पशुधनाचं आम्ही वॅक्सिनेशन केलं आहे. 3 वेटनरी मोबाईल हॉस्पिटल्स आहेत. आणि एवढं नव्हे तर आम्ही पशूंसाठी हेल्थ कार्ड तयार करून देतो. आजच आम्हाला शेतकऱ्यांचा पुळका आलेला हे भाग नाही आहे किंवा आजच आम्ही जागृत झालो आहे हे पण त्यातला म्हणजे सत्य नाही आहे. आणि एवढंच नव्हे तर शेतकऱ्यांसाठी नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी डेमॉन्स्ट्रेशन पार्क म्हणा किंवा म्हणजे त्याच्यामध्ये विंड पॉवर, सोलर पॉवर बरोबर विंड पॉवर, सोलर पॉवर, मॅन्युअल पासून को जनरेशन कसं करता येईल आणि मॅन्युअल नंतर आपलं जे आहे ह्युमन आणि बायोमासपासून को जनरेशन अशा या सगळ्या गोष्टींपासून आपण ते डेव्हलपमेंट केलेलं आहे. 1 देन सेकंड आता जे आहे त्याच्या अतिरिक्त ॲग्रिकल्चर इक्विपमेंट पार्क म्हणजे बरेच संशोधनं जे उपकरणाच्या क्षेत्रामध्ये होतात आणि त्याचप्रमाणे जे अवजारं आपण देतो त्याचं डेव्हलपमेंट आपण एक पार्क बनवत आहे. बेसिकली डेमो पार्क असतात ते. आणि नेमकं आता कसं इथली परिस्थिती फार वेगळी मराठवाड्याची परिस्थितीमध्ये कसं आहे की एकतर काही योजनांची म्हणजे काही संस्थांच्या माध्यमातून म्हणजे त्यांना जे आहे नगद राशी दिल्या गेलेली आहेत. पण माझं असं म्हणणं आहे की शेतकऱ्यांना आपण स्वावलंबी बनवायला पाहिजे. आज आपण पैसे दिले तर जास्तीत जास्त त्याचा फायदा 2 महिने होऊ शकतं, 3 महिने होऊ शकतं. आणि एक काम ते पण होणार की शेतकऱ्यांचा पैसा आहे ना म्हणजे ते परत जे सावकार आहेत कारण त्यांची इतकी भीती असते की शेतकरी कॅमेऱ्यासमोर बोलत नाही. मी आपल्याला स्पष्ट सांगतो. आणि इतकी वाईट परिस्थिती आहे की काल उस्मानाबाद या जवळचं गाव आहे आपल्याला माहीतच आहे. एक 5वीच्या मुलाच्या वडिलांनी म्हणून आत्महत्या केली की तो मुलाला ड्रेस देऊ शकला नाही 15 ऑगस्टच्या दिवशी आणि त्याच्याकडे 1000 रुपये जे मुलांनी साठवलेले होते आपले स्वतःचे मजुरी करून ते त्याला देता आले नाही म्हणून त्यांनी आत्महत्या केली. आता त्याच्यावर राजकारण आहे की एका बाईने आत्महत्या केली तर त्याची इथे राशनिंग नाही आहे आणि ते जाणूनच केली, हे केलं ते केलं. ही वेळ असं वादविवादाची नाही आहे. कोण म्हटलं आहे सेवा करा, तुमच्याच्याने होत नाही नका करू. पण जे गरीब आहेत, जे खरंच शोषित आहेत, पीडित आहेत, त्यांचा थट्टा करू नका. आज मी कालपासून फिरतोय इथे शेतकरी आत्महत्याला एका पद्धतीचं थट्टा आणि हास्याचा केंद्र बनवून ठेवलेलं आहे. असं नाही, कोणाला पण मरण्याची खुदकुशी करने की हिम्मत नहीं होती सब में और यूं ही औरों को सताया जाए, कुछ दिन यूं ही औरों को सताया जाए. कसं आहे, कोण आपला जीव कशाला देणार आहे? काय त्यांच्यातून त्याचं आउटपुट निघणार आहे की त्यांना जे आहे फार हे होणार आहे? आणि सरकारने कुठे त्यांचे पॅकेजमधले पैसे दिलेत जे आज म्हणजे त्यांना वाटतं की पॅकेजमधले पैसे मिळाले असतील. आहे त्यांची तशीच अवस्था आहे. म्हणून उस्मानाबाद जिल्ह्याचे जे अर्नाळाचे जी घटना आहे तिचे 3 पोरं आपण आयुष्यभरासाठी दत्तक घेतलेत आणि त्यांना त्यांचे वडील आहेत त्यांना सर्व्हिस लावून दिली. एवढंच नव्हे तर 18 वर्षाचे बीडमध्ये 2 अशा मुली होते. त्यांचे 4-5 मुलं म्हणजे एकीला 3 आणि एकीला 2 असे 5 मुलं लहान चिमुकले. काय म्हणजे त्यांचं काहीच म्हणजे इतके देवर सो म्हणजे छोटे आहेत.
मग त्यांचं 100% आपण एज्युकेशन टिल मॅरेजपर्यंत घेतलं आहे. आणि 4 बहिणींना आपण जे आहे टोटल 5 बहिणींना आपण माझ्या आश्रमशाळेवर नियुक्तीचं कार्य केलं आहे. आणि टोटल 13 लोकांना आपण एज्युकेशनल पॉलिसीमध्ये सामावून घेतलं आहे. आणि दुसरं म्हणजे काही वयस्कर जे माझे बंधू आहेत आणि पितृशक्ती आहेत, मातृशक्ती आहेत, त्यांना आपण कंप्लीट हेल्थ सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो आहे. अ पार्ट ऑफ मनी आय एम गिविंग देम एव्हरीथिंग. 39 लोकांचा आपण 10,000 रुपयाचा इन्शुरन्स आपण या 10 तारखेला करण्यात यशस्वी झालो. 10,000चा इन्शुरन्स आणि त्याचे हप्ते पण आपण भरणार आहे. लाईफ इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स. तो त्यांचा सन्मानही राहतो आणि अनुशासनमध्ये पण समाज राहतो. आणि जे आपण गोष्टीत करतोय ते त्याचं लॉंग टर्मला, कारण मी स्वतः शेतकरी आहे म्हणून आम्हाला काय लागतं ते आम्हाला माहीत आहे चांगल्या पद्धतीने. म्हणून कसं आहे की 4 बंधाऱ्यांचं काम बीडमध्ये, 4 बंधाऱ्याबरोबर जे आहे 4 बंधाऱ्यांचं काम आहे बीडमध्ये. परत 2 तलावांचं गहिरीकरण आहे. आपले धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आपण 75 एकर तलावाचं पहिलेच शिवकालीन तलावाचं गहिरीकरण करून चुकलो आहे. दुसरा आपल्याला मुरटाची आपण जवळ जाऊन बघा, 8 किलोमीटरचं आम्ही प्रॅक्टिकली कामं करतो. 8 किलोमीटरचा मोठा जे आहे एक आपण जे ओढा आहे ते ओढ्याचं आपण खोलीकरण केलं आहे. आणि एवढंच नव्हे तर रोजगार हमीसारख्या पॅटर्नवर प्रायव्हेट सेक्टरमध्ये आम्ही 200 ओढ्यांचं खोलीकरण करणार उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये. ते चालूच आहे काम. प्रोसेस काय झालं की ॲक्च्युअलमध्ये निसर्गाने धोका दिला. पाणी येणार म्हणून शेतकरी वाट बघत असला म्हणून त्यांनी ते इंटरेस्ट दाखवला नाही आणि पाणीचं वेळ निघून गेली. आणि त्यामुळे ते म्हणजे 200 ओढे जे खोलीकरण करायचे होते त्याच्यामध्ये अपेक्षित आम्हाला सहकार्य भेटला नाही. म्हणजे की कुठलं करायचं, कारण कसं आहे की ज्या त्या गावातले जे निवासी असतात त्यांना आपल्याला कळवावं लागतं की त्यांनी आम्हाला कळवावं लागतं की आम्हाला हे ओढा करण पाहिजे. आता आपण शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत, उस्मानाबाद जिल्ह्यात खास वाढत आहेत. आपण उस्मानाबाद जिल्ह्याशी खूप परिचित आहात. म्हणजे ह्यासाठी अध्यात्म कसं उपयोगी पडू शकतो आणि त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे? नाही, अध्यात्माचा तर शेतकरीचा मूलपिंड अध्यात्मच आहे ना. आणि ते आम्हाला आणि शेतकऱ्यांना अध्यात्माची भाषा फार सोप्या पद्धतीने समजते. म्हणून काय आहे की त्यांचा आत्मविश्वास जागृत करण्यासाठी, त्यांच्यातली संघर्ष क्षमता जागृत करण्यासाठी, त्यांची जी मानसिकता आहे ते बदलण्यासाठी अध्यात्म आणि त्या अध्यात्माला साजे असं कर्म करण्याची गरज आहे. आणि सर आत्ता तुम्ही संवादयात्रा केली आणि ह्याच्यातला फरक बघताय. 2 वर्षापासून तुम्ही अगदी खूप वर्षापासून समाजाला बघताय, कामही सुरू आहे. आता या सगळ्याचा वापर करून सरकारने काय केलं पाहिजे, सरकारला काय सूचना द्यायला? नाही, मला असं वाटतं की ह्यांनी सगळ्यात काय लॅक्यून आहे? त्यांनी क्रॉप कोऑर्डिनेशन, क्रॉप पॅटर्निंग ह्याच्यावर वर्किंग करणं खूप गरजेचं आहे. ग्राउंड वॉटर लेवल टेस्टिंग आणि आपल्या ऊस घेण्याच्या म्हणजे ऊसाचं पीक जास्त वाढवण्यासाठी जे केमिकल फर्टिलायझरचं भरमसाठ आणि पाण्याचं जे म्हणजे उपयोग करण्यात आलं, किंवा जे कोरडवाहू जमीन आहे त्याच्यामध्ये जे बोगस बियाणे देण्यात आले, तर सगळ्यात पहिले सरकारने जे आहे बियाण्या कंपनीची तपासणी करायला पाहिजे. आणि जेवढे बोगस बियाणेवाले कंपनी आहेत त्यांना म्हणजे आत टाकायला पाहिजे. फर्टिलायझर कंपनी, जेवढे पेस्टिसाइड्स कंपनी आहेत हे जे चुकीचं काम करून राहिले त्यांना स्पेअर नाही करायला पाहिजे. कारण कसं होतं की म्हणजे ओलीत खाली जमीनमध्ये तुम्ही जे आहे जिरायती शेतीचं बियाणं देताय. बरेच आहे माझ्याकडे अनुभव. आणि अनस्किल्ड आणि अनएज्युकेटेड लोकांकडून तुम्ही मार्केटिंग करायला लावताय. आणि इरिगेटेड लँडमध्ये तुम्ही जे आहे म्हणजे ड्राय लँडचं तुम्ही हे सगळं म्हणजे बियाणं देताय. त्याच्या अतिरिक्त मग कीटनाशक कसं वापरायचं फक्त आपल्याला विकायचं आहे म्हणून तुम्ही मार्केटिंग प्रमोशन्स करता. ह्या गोष्टीला नाही. सेन्सेक्समध्ये 1,00,000 पशुधनचं आपण नुकसान केलं आहे. 1,00,000 पशुधनचं बीडने नुकसान केलं आहे. म्हणजे पशुधनही संपतोय, उर्वरा शक्ती संपते. त्यामुळे जे आहे आपली आर्थिक क्षमता जी आहे कोडमुळायला लागली आहे. आणि जे काही आता छोटे मोठे जे गावरान असायचे, गावठाण असायचे किंवा गायराण असायची, वनराई असायची, देवराई असायची, ते काय कुठले मंदिर बांधण्यात यांनी उपयोगात घेतली, कुठले म्हणजे स्पष्ट सांगतो की कुठला एखादा म्हणजे बहादर माणसाने त्याच्यावर ताबा केला, कुठला आश्रम त्याच्यावर उभा राहिला, तर आता गायराण पण नाही आहे, गावठाण पण नाही आहे, वनराई नाही, देवराई नाही आहे. आपल्याला नैसर्गिक रूपाने
आपल्याला नैसर्गिक रूपाने हे सगळं कार्य म्हणजे ह्याला विधिवत पद्धतीने कार्य करायला पाहिजे. त्यासाठी सॉईल ची जी मातीची जमिनीची जी पोत आहे ते सुधारायला पाहिजे. त्याच्यानंतर क्रॉप कॉर्डिनेशन, क्रॉप पॅटर्निंग, एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन, एन्व्हायरमेंटल अपलिफ्टमेंट, त्याच्यासोबत जिरायती शेतीचं नियोजन, म्हणजे जिरायती शेतीचं नियोजन करण्याचा एक बोर्ड बनवायला पाहिजे. सर आपण पडले सांगितलं सर बँकेचे लोक उभारतात, सावकार तर आहे. सरकारी बँका किंवा कोऑपरेटिव्ह बँका शेतकऱ्यांना कर्ज देत नाहीत, असंही खूप मोठे काय ह्याला केलं पाहिजे? नाही, त्याचं कसं आहे की सरकारला आपण काय सजेशन द्याल? नाही, माझं स्पष्ट मत आहे की कॉपरेटिव्ह सेक्टरच्या थ्रू त्यांना लोन मिळायला पाहिजे, त्यांची कर्जमाफी असायला पाहिजे आणि जे सिनियर सिटीजन्स आहेत गावातले त्यांना फ्री ऑफ कॉस्ट एज्युकेशन म्हणजे आपले हेल्थ सर्व्हिसेस प्रोव्हाइड करायला पाहिजे. हेल्थ फॅसिलिटीज असणं एक गोष्ट आहे आणि हेल्थ सर्व्हिसेस असणं एक गोष्ट आहे. दुसरी गोष्ट जी आहे, लहान मुलांना फ्री ऑफ कॉस्ट आपण हे करायला पाहिजे, एज्युकेशन द्यायला पाहिजे. आणि आमची एक बालग्राम योजना आहे, कधी आपण आला तर मी आपल्याला दाखवतो. 80 गावांमध्ये सक्सेसफुली आपण वी आर डुईंग दॅट थिंग 80 विलेजेसमध्ये. म्हणजे 25 फलदार वृक्ष आपण 10 वर्षाच्या वयामध्ये मुलांना देतो आणि जेव्हा 14 वर्षाचा मुलगा होतो, राईट ऑफ एज्युकेशन जेव्हा त्याचा संपतो तर राईट ऑफ एज्युकेशन संपल्यावर इथे झाडं म्हणजे फल द्यायला सुरुवात करतात. ते फलांचं ऑप्शन केल्याने त्याला 8 ते 10,000 रुपये मिळतात. वडिलांवरचा ओझा कमी होतो, एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन होतो, एज्युकेशनल अपलिफ्टमेंट होतो आणि त्याचबरोबर जे आहे सेल्फ सफिशियंट यूथ पण तयार होतो. सर आपण G24 तासच्या परिवारातील आहात, आपल्याला माहीत आहे. G24 तासनी फार सुंदर कार्य सुरू आहे G24 तासचं आणि मनापासून मी आपले हार्दिक शुभेच्छा देतो आदरणीय निरगुडकर सर आणि त्यांच्या समस्त टीमला, जे पूर्ण महाराष्ट्रभर समाज जागृतीचं आणि एक विशिष्ट पद्धतीचे पत्रकारिताचं कार्य करत आहे. थँक्यू. थँक्यू.